जिल्हा फिरलोय प्रत्येक गाव, लहू साबळ्याच्या कलेला जिथं मिळतं वाव, असं माझं निघोज आवडतं गाव. नमस्कार मंडळी, मी सर्वांचा आवडता युवा लोकप्रिय निवेदक लहू साबळे घेऊन जातो मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला होते सुरुवात. गोलंदाजी मार्कर ओंकार उदावत, पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. मधुर धुळे, पहिला चेंडू दिशा दिली गेली स्क्वेअर लेगच्या दिशेनं. डिक्लेअर झोन, धावसंख्या मिळेल फक्त आणि फक्त 2. डोक्यावरती राजाचा जिरोटोप असताना तो कुरवाळत राहिला महाराष्ट्राची माती. राजे तुमचं नाव घेताना होते आमची 56 इंचाची छाती. अल्पोपार मात्र घेतलेला आहे. सुंदर आयोजन नियोजन आपण या ठिकाणी पाहतोय. लोकनाथ चषकाचा नाद करायचा नाही, फुकटची हवा करण्यात कुठलाच राम नाही, आणि पैलवान सुभाष पाटील म्हणजे सोपं काम नाही. याला म्हणतात नियोजन आणि याला म्हणतात स्पर्धा. ओंकार उदावत, ओंकार उदावत, तू पुन्हा एकदा मधुर धुळे. डिक्लेअर झोन, धावसंख्या मिळते 2. 4 धाव मात्र या ठिकाणी बनवल्या गेल्यात. फक्त दिशा दिली जाते. उसळता चेंडू होता. 4 धाव मात्र मिळाल्यात आणि षटक चालले ते पहिल्या क्रमांकाचं. मधुर धुळे, पॉन फारनेर, बबलू खामकर, टाकली बबलू खामकर आयकॉन आहे. पुणे तळेगाव दाभाडे नॉनस्ट्राईकला खेळतोय. ओंकार उदावत मॅन ऑफ द मॅच घेऊन मात्र खेळतोय. या दरम्यान लॉंगॉनला खेळला गेलाय. सिंगल आपण या ठिकाणी पाहतोय. सिंगल मात्र धावपल. मगाशी जी दुखापत झाली इंजर्ड आहे मधुर धुळे, त्याचे जर फटके पाहायचे असेल तर मिड विकेट, फाईन लेग, स्क्वेअर लेग, तडाखेबंद फटकेबाजी करतो. जर त्याचा खेळ जर बहरला तर त्याने कित्येकदा मात्र गोलंदाजाला मात्र या ठिकाणी अक्षरशः धोडपून चोडपून मात्र काढलेला आहेत. पण तो चालेल का, तो चांगला खेळेल का, येणारा काळ मात्र नक्की जो खेळणार आहेत. आता स्ट्राईकला पुन्हा एकदा आपण पाहतोय. बबलू खामकर आयकॉन, तर गोलंदाजी मार्कर पारनेर, मॅन ऑफ द मॅचचा खरतर मानकरी ओंकार उदावत. मोठी स्पर्धा, मानाची स्पर्धा, नामांकित स्पर्धा, मोठी बक्षाची लयलूट. संघ मालक मात्र या ठिकाणी बसून आपण पाहतोय. एका बाजूला मळगंगा 11 संघाचे. या दरम्यान बबलू खामकर साठी चेंडू पायांवरती आहे. स्क्वेअर लेगला खेळला गेला, सिंगल मिळेल. सुंदर सुरुवात जी केली गेली. पहिलं षटक 22 मात्र घोषित करतायत पंच. एका धावेने मात्र धावफल संख्येत बदल होईल. धावसंख्या जाऊन ज्या पोहोचतायत त्या 7 धावा. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना कुठलाही फलंदाज मात्र अद्याप बात नाहीये. आज स्वागत करण्यासाठी सोहेल मोमीन, तर दुसऱ्या बाजूला दीपकजी शेटे, त्याचबरोबर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचं कौतुक, आभार, अभिनंदन. आभार. खर तर मी स्वागत म्हणणार नाही त्यात भार असतो, मी आभार म्हणणार नाही त्यात भार असतो, मी खर तर अभिनंदन म्हणेल त्यात वंदन असतं, आणि मग सगळ्यांचं अभिनंदन. या दरम्यान मधुर धुळे वाडीश लॉंग ऑफ खेळलेला चेंडू होता. पंच इथं घोषित करतायत हा चेंडू मात्र जाईल. पहिल्या षटकातील पहिला चौकार, 4 रन. विरुद्ध साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. चौकाराचं खातं खोललं गेलंय. आता मात्र खरी सुरुवात केली गेली. घेर बदललाय मधुर धुळेनं. मधुर धुळेचा खेळ आपण सगळ्यांनी बघितलाय. क्रिकेट विश्वाला मात्र हे नाव नौखं नाहीये. उजव्या हाताचा फलंदाज, मोठे मोठे फटके मारण्याचे मात्र इरादे ठेवतो. मोठं शस्त्र आहे मधुर धुळे. ओंकार उदावत हा चेंडू उसळी घेणारा. नो चेंडू, हाईटचा नो दिला गेलाय आणि वाईट दिलाय, सॉरी. आणि लेग साईडचे पंच काय इशारा करत होते, सॉरी. 1 धाव मात्र इथे नक्कीच मिळेल. दुहेरी अंकामध्ये धावफल जाऊन ज्या पोहोचतात 11 धावा ज्या लागल्या गेल्यात. आज खूप महत्व दिलं जाईल मान्यवरांना, खूप महत्व दिलं जाईल क्रिकेटला, खूप महत्व दिलं गेलं क्रीडांगणांना, आणि खूप महत्व आहे आयोजकांना. निघोज आणि क्रिकेट हे नातं मात्र खूप जुनं आहे, खूप जुनं आहे नातं हे. या दरम्यान पंच वाईट घोषित करतायत. संघमालक जे बसून या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं माजी ग्रामपंचायतचे सदस्य दिलीप शेठ ढवण यांचं शुभागमन होत आहे. त्यांचं मनापासून या ठिकाणी सहर्ष स्वागत करूया. खर तर या दुनियेमध्ये थांबायला वेळ कुणाला. क्रिकेट म्हणजे खर तर जीवन, हुकला तो संपला. अफाट ऐशी मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येतात जमीशी, जपून आपली खेळी, काळ करी बघ गोलंदाजी, संकट चेंडूचा, जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला.
क्रिकेटमध्ये जसं हुकला तो संपला असं आहे, तसं जीवनामध्ये सुद्धा एखादी संधी गेली की परत मात्र येत नाही. मंडळी, संधी कोणाला कोणी देत नसतो. संधी स्वतः तयार करायची असते. संधी जर कोणी दिली नाही तर स्वतःची संधी तुम्ही स्वतः करा. मी काल सांगितलं, सचिन तेंडुलकर नावाचा व्यक्ती क्रिकेटचा गॉड होऊ शकतो, पण कधी त्याला संधी भेटल्यानंतर. विनोद कांबळीनं आणि सचिन तेंडुलकरनं पहिला सामना खेळला होता, पण सचिनपेक्षा त्याच्या धावा जास्त होत्या, पण त्याला मात्र त्याची संधी भेटली नाही. अहंकारात गेलेला विनोद कांबळी पडद्याआड कधी गेला हे कळलं नाही, आणि सचिननं मात्र संपूर्ण क्रिकेट विश्वावरती मात्र राज्य केलंय. गॉड फादर, क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आज मात्र लहान मूल जन्माला आल्यानंतर, क्रिकेट नाव काढल्यानंतर सचिन तेंडुलकर हे नाव मात्र ओठावरती ठेवतो. हे क्रिकेटचा विजय आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. धावफलक 12 धावा. पहिलं षटक मात्र संपलं गेलंय. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजू पाटे, नारंगाव आयकॉन. राजू पाटेनं मात्र खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी केलेली आहे. मी हसून म्हणेल, मैदानाच्या आतमध्ये खेळतोय राजू, खातोय काजू आणि भारत मानतोय आपली बाजू, असं मात्र नक्कीच म्हणावं लागेल. फार नारंगाव डाव्या हाताचा गोलंदाज. ओ, हा चेंडू मात्र बॅटच्या खालोखाल 2-3 टप्पे घेतोय. ओहो, इथं खराब कलेक्शन, चुकी, आणि इथं मिळतील त्या 4 धावा. चौकारच्या रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज. प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. मधुर धुळे दुसऱ्या बाजूला आयकॉन बबलू खामकर. 2 चेंडूमध्ये 5 धावावरती आयकॉन बबलू खामकर. आयकॉन समोर, आयकॉन पुन्हा एकदा. याच दरम्यान चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. लोकनाथ चषकाचा षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. प्रकाश शेठ लांबखडे यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. भाऊसाहेब शेठ चासकर, सुरेश शेठ रासकर यांचं आगमन या ठिकाणी झालंय या फायनलच्या दिवशी, आणि या क्रिकेट सोहळ्याच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत करूया. राजू पाटेवरती केलेलं आक्रमण. याच दरम्यान चेंडू मात्र की आपण खेळला जातोय. क्षेत्ररक्षक पाठमारा होईल, सिंगल मात्र मिळेल, स्ट्राईक मात्र रोटेट होईल. बबलू खामकर खरं तर एक अपाट खेळी करणारा एक सुंदर गोलंदाज, सुंदर फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. राजू पाटे क्षणाक्षणाला अगदी मात्र आपलं समीकरण बदलतोय, अचूक टप्पा बदलतोय, गती परिवर्तन सुद्धा करतोय. बबलू खामकर, मधुर धुळे हे सुंदर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये डावाची जी सुरुवात करत आहे. मळगंगा 11 संघ आज मात्र खऱ्या अर्थानं क्वालिफायर 2 चा सामना या ठिकाणी खेळतायत. अतिशय महत्वाची लढत, प्रेक्षकांची मोठी गर्दी. लोकनाथ चषकामध्ये आपण कौतुक आभाराने अभिनंदन करताना मान्य श्री सुजितराव झावरे पाटील व धर्मरक्षक प्रतिष्ठान आयोजित लोकनाथ चषक आपण या ठिकाणी पाहत आहे. मधुर धुळेला चेंडू जाऊन दिले, सन्मान दिला गेलाय. अपेक्षा होती की चेंडू वाईट जाईल, पण तो मात्र निराश होईल, नाराज होईल. पंचांना मात्र योग्य निर्णय दिला गेला. चेंडू जाईल डॉट. राजू पाटीलला मिळतंय मोठं यश चेंडू डॉट टाकण्यामध्ये. धावफलक मात्र वाढेल. 23 धावा. कुठलाही मात्र गडी बाद नाहीये, फलंदाज बाद नाहीये, आणि सलामीला जोडी अजूनही शाबूत आहे. मधुर धुळे, मोठा फटका, चेंडू जाईल लॉंगअपच्या डोक्यावरनं सरळ कव्हरला. पंच कळवतायत काय डिसिजन आहे, डिक्लेअर झोन आहे की षटकार. पंच कळवतील आणि इथं हात वर जाईल, षटकार. साधावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. 6 धावेने मात्र धावफलक नक्की जे वाढेल. मधुर धुळे मैदानाच्या आतमध्ये उभा टाकलाय. राजू पाटेवरती केलेलं आक्रमण, वाडिश कव्हरला मारलेला षटकार. धावसंख्येत बदल. याच दरम्यान यष्ट्या दाखवल्या, बॅट फिरवली, पण बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू नाहीये. डॉट चेंडू जाईल. अप्रतिम चेंडू टाकला गेलाय. पुन्हा कमबॅक केले गेले राजू पाटेनं. षटक संपली ती 2. धावसंख्या झाल्यात त्या 29 धावा. 12 चेंडू मध्ये बनवल्यात 29 धावा. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेने मी नव्याने, हे सामर्थ्य मात्र नाशवंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले कैक कावे. जळेल माझी झोपडी अशी आग ज्वलंत नाही. रोखण्यास वाट माझी वादळे झाले आतुर. डोळ्यात जली गेली धूळ, थांबणे उसंत नाही. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेने उद्या नव्याने, हे सामर्थ्य मात्र नाशवंत नाही. खर तर येतील वादळे
खेटेल तुफान तरी वाट चालतो अडथळ्यांना भिवून अडथळणे पावलांना मात्र पसंत नाही विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटे नव्याने हे मात्र सामर्थ्य नाशवंत नाही मान्यवरांचं आगमन क्रिकेट मात्र पेटलं गेलंय आज मात्र रथी महारथी मैदानाच्या आतमध्ये खेळतायत लोकनाथ चषकाला मात्र केलेली सुरुवात आज मात्र सांगता 16 आज सगळं आहे निगोज मध्ये दिवाळी दसरा सण महाशिवरात्री सगळं काय आज या ठिकाणी पाहायला मिळेल कारण आज आहे वेताळबाबा आरोग्य मंदिरामध्ये खरं तर एक मोठा चित्त थरारक क्रिकेटचा सोहळा 2 षटकं संपली गेली धावसंख्या 29 धावा सलामीची जोडी अजूनही शाबूत आहे आणि कुठल्या क्षणी काही होऊ शकतं सलामीला आहे खरं तर आपण पाहतोय बबलू खामकर तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मधुर धुळे गोल्डन मार्कर गोलंदाज ओंकार उदावत वैयक्तिक दुसरा आणि सांघिक तिसरं मोठं यश मिळतंय ओंकार उदावतला मगाशी खरं तर मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलाय काल सुद्धा सुंदर खेळी ओंकार उदावत टाकली डोकेश्वर काय करामजी करेल ओ इथं पानवरती चेंडू ऐकवान आहे खरं तर बबलू खामकर समजू शकत नाहीये घेर बदलावा लागेल ज्यावेळेस आपण आयकॉन म्हणून खेळाडू घेतो मोठी अपेक्षा असते संघ मालकाला की तो चांगली गोलंदाजी करेल चांगली फलंदाजी करेल पण मोठं मात्र परीक्षा देतोय आज मात्र ओंकार उदावत पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील खेळाडू आहेत क्रिकेटची खऱ्या अर्थानं नितांत तो सेवा इथं करतोय आणि मोठं दडपण आहे गावची मंडळी गावातील मंडळी मला जमेल का मला होईल का समालोचकाचा आवाज प्रेक्षकांकडून असताना अपेक्षा ओ याच दरम्यान चेंडू मात्र स्क्वेअर लेगला भिरकावून दिला गेला शतक पाठी मोरा आणि चेंडू मात्र हुलकावणी देतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर लोकनाथ चषकाचा चौकारचा रन भिडू दे साऱ्या गगनात ललकार हॉटेल कोळीवाडा मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार या ठिकाणी विकेट हॅट्रिक साठी खरं तर आजचे लवशेठ घोगरे पाटील यांच्या वतीनं खरं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आले त्यांचं देखील मनापासून सहर्ष स्वागत करूया रक्त देखील रडले होते राजा माझा गेल्यावर थकला नाही कधी अनेक युद्ध केल्यावर जखमा देखील सांगत होत्या राजा जरा थांबा थोडं आणि हातात होती ढाल पुढे पळत होतं घोड असा छत्रपती संभाजीराजांचा खरं तर इतिहास आहे ओ इथं मात्र खऱ्या अर्थाने चेंडू ग्राउंड शॉट खेळला जाईल जमीनला समांतर हो इथं जाईल सीमारेषेच्या बाहेर खणखणी चौकाचा रन भिडू दे साऱ्या गगनात ललकार हॉटेल कोळीवाडा मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार जखमा देखील सांगत होत्या राजा जरा थांबा थोडं आणि हातात होती ढाल पुढे पळत होतं घोड असा जगात होता गाजा वाजा असा कधी न होरा छत्रपती संभाजी राजा खतर मरण पत्करलं पण गुलामी नाही संभाजी राजा म्हणजे खरतर घोषणा नाही आणि म्हणून मला मात्र एकच सांगायचंय इतिहास ओरडून आजही सांगतो छत्रपती संभाजी राजा आयुष्यात कधी हरला नाही त्याच शंभूरायाचा पाईक आजच्या स्पर्धेचे आयोजक नियोजक धर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष खरतर त्यांच्या विचारानं चालणारा आमचा सुभाष पाटील वराळ आज सगळ्यांचं खऱ्या अर्थानं स्वागत करतोय लाल मातीतील पठ्ठ्या मित्रांना मदत करणारा वेळ आली तर ढालानी तलवार बनणारा असा मात्र सन्मानित सुभाष पाटील वराळ सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय जाऊया मैदानाच्या आतमध्ये ओंकार उदावत गोलंदाजी मार्कवार याच दरम्यान अप्रतिम चेंडू बबलू खामकर काहीसा मात्र बीट होतोय कळत नाहीये समजत नाहीये थांबून ठेवले गेले जखडून ठेवले गेले डॉट जातोय 37 धावा बिनबाद षटक चालले 3ऱ्या क्रमांकाच धावांसाठी चाललेली धाव क्रिकेटचा अनोखा मात्र खऱ्या अर्थानं संगम आपण या ठिकाणी पाहतोय आज मला बोर्ड सांगतायत आमचे के अर्थात कैलाजी कोठावळे आयोजक आमच्याकडे महाराष्ट्र चॅम्पियन सुभाष पाटील वराळ ओंकार उदावत पुन्हा एकदा फुलटा चेंडू लोवर फुलटास बॅटची कड असेल डिक्लेअर जो धावसंख्या 2 मध्ये आहे तर आमचे खरतर दिवंगत आणि बाजार समितीचे उपसभापती आम्हा सर्वांचे आदर्श आणि निशब्द देव माणूस संदीप पाटील वराळ यांचा मात्र मध्ये बोर्ड आहे त्याच्यानंतर आमचे सर्वांचे लढवया नेते शिवसेनेचा ढाण्या वाघ आणि खरतर अहिल्यानगरचे उपाध्यक्ष जिल्हा परिषदेचे आदरणीय सुजित पाटील झावरे पाटील आणि नितीनजी शेळके साहेब यांच्या सर्वांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा उभी राहिलेली आहे त्याचबरोबर ज्यांचं आगमन होत आहे आमचे खरतर सुभाष पाटील वराळ यांचे अत्यंत जीवाचे जिवलक सहकारी पैलवान जयदीप सालके साहेब यांचं आगमन या ठिकाणी होते त्यांचा मित्र परिवार देखील उपस्थित झालेला आहे
वसीम मोमीन यांचं आगमन या ठिकाणी होतंय, त्यांचं सहर्ष स्वागत करूया. इथं सिंगल मिळेल बघा. मला वाटतं चौकात जातो इथं, आणि या चौकात मात्र धावपलक वाढेल. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेट राऊत व विलास शेट वराळ यांचा सणसणीत चौकार. पैलवान जयदीप पाटील सालके साहेब, त्याचबरोबर नवनाथ पाटील सालके ओके यांचा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. त्यांचं सहर्ष स्वागत करूया. धावसंख्येत बदल होतोय. स्प्रे पाहिजे का? यस, इथं स्प्रे असेल तर आतमध्ये पोच करा, असेल तर द्या. धावसंख्या जाऊन ज्या पोहोचत आहेत त्या 43 आणि सलामीचे जी काही जोडी आहे ती अजूनही मैदानाच्या आतमध्ये शाबूत आहे. मळगंगा 11 संघाचे संघमालक बंडू शेठ झावरे पाटील, स्वप्नील शेठ लामखडे, श्रावण शेठ लामखडे, बाळासाहेबजी मुंजाळ या संघमालकाचं देखील कौतुक आभार आणि अभिनंदन करूया. त्याचबरोबर आमचे खरतर पैलवान साम्राज्य टाकळी डोकेश्वर, अमोल शेठ उगले पैलवान, गणेश शेठ सिरतार पैलवान, पैलवान स्वप्नील शेठ चौधरी, पैलवान विजयदादा चिकणे आणि पैलवान साहेबराव चिकणे, बक्षांची लयलूट करणारी सगळी मंडळी संघमालकाच्या भूमिकेत या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करत आहोत. मान्यवरांची गर्दी, त्याच्यामध्ये लहान मुलं, मोठी माणसं, क्रीडा रसिक, सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारी. मॅच चालू करा, स्प्रे येईल, विनंती राहील. चला सामन्याला सुरुवात करावी विनंती राहील. पहिल्यान वर्ग बराचसा उपस्थित झालेला आहे. प्रशासकीय क्षेत्रामध्ये काम करणारे अधिकारी वर्ग उपस्थित झालाय. सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारी गाव कारभारी मंडळी, नेते मंडळी, संस्थेचे संस्थाचालक, अनेक मंडळी मला चेहरे दिसत आहेत. त्या सगळ्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. या लोकनाथ चषकाच्या वतीनं कर्तबगार व्यक्तींचं सहर्ष स्वागत करूया. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मातीशी नातं असणारी सगळी खेळाडू मंडळी, क्रिकेट रसिक वर्ग आणि खरं तर क्रिकेट खेळाडूंचं सुद्धा या स्पर्धेचा आगाज करताना प्रथमतः शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करूया. षटकं संपलीत ते 3. चौथ्या षटकाला इथं सुरुवात होते. 43 धावा, कुठलाही खेळाडू बाद नाहीये. सलामीला आलेला खरं तर मधुर धुळे, तर नॉन स्ट्राईकला आयकॉन खेळाडू बबलू खामकर. कधीही काही मात्र चमत्कार होऊ शकतो, कधी चमत्कार होऊ शकतो. सागर शेटे निघोज गावचा खेळाडू गोलंदाजी मार्कवर, तर मधुर धुळेनं मात्र हलकीची प्लेसमेंट दिली. संधी मात्र या ठिकाणी बबलू खामकरला खेळण्यासाठी. डिक्लेअर झोन, धावसंख्या मिळते 2. स्ट्राईकला मधुर धुळे पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. एकेरी दुहेरी धावसंख्येचं सत्र पाहतोय. षटकाराला चौकारांना अंकुश लावला गेलाय, पूर्णपणे रोखलंय, जखडलंय, बांधलं गेलंय, थांबवलं गेलंय. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. एका बाजूला पैलवान साम्राज्य टाकळी हाजी डोकेश्वर. आता इथं पैलवानाचं साम्राज्य म्हणावं लागेल. साध्या माणसाचं इथं कामच राहिलं नाही. सगळे पैलवान इथं मला पाहायला भेटत आहेत. त्या सगळ्यांचं इथं सहर्ष स्वागत करूया. मधुर धुळे देवरे गावचा खेळाडू इथं पुन्हा एकदा मात्र डिक्लेअर झोन मध्ये पॉइंटला खेळलाय. रिव्ह्यू घेतलेला आहे. देतील काही अडचण नाहीये. ग्रामीण भागामध्ये सुरुवात करताना मधुर धुळेची सुरुवात मी बघितलेली आहे. छोट्या छोट्या टुर्नामेंट तो पहिल्यांदा खेळायचा, त्याचा खेळ मात्र बहरत गेला आणि मग मान्यवरांच्या नजरेमध्ये तो आला. त्याचा खेळ बहरत जात असताना खर तर आपण जे म्हणतो वेगळ्या समाजामध्ये जरी तो असला तरी मात्र त्यानं त्याची आपली स्पष्ट ओळख तिथे निर्माण केलेली आहे. स्पष्ट ओळख. त्याच्यानंतर खर तर त्याची उडी, त्याचं खर तर मी ओळख मोठ्या स्पर्धेमध्ये पाहिली. आणि साध्या झोपडीमध्ये राहणारा खर तर आमचा हा खेळाडू मधुर धुळे मी कधी काळी विमानात देखील बसलेला मात्र पाहिलेला आहे. म्हणजे क्रिकेट माणसाला कुठं घेऊन जाईल, फक्त तुमच्याकडे गेम पाहिजे. हो, याच दरम्यान चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा होता, खोदून काढला गेला. क्षेत्ररक्षक पाठमोरा ओंकार उदावत सुरेख पैकी आणि घेतलेली सिंगल. दरम्यानच्या काळामध्ये ज्यांचं आगमन या ठिकाणी होते.
सॉरी खतर 47 धावा, कुठलाही खेळाडू मात्र बाद नाहीये. दरम्यानच्या काळामध्ये ज्यांचं आगमन होत आहे सुनील उचाळे साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. साहेबांचं इथं मनापासून सहर्ष स्वागत आहे. पुन्हा एकदा हो इथं बघा लागोपाठचे 2 चेंडू इथे निर्धाव गेलेले आहेत. सूर्य गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. सागर सेटे यांची मधुर धुळे आणि बबलू खामकर सूर गवसण्याचा प्रयत्न करतायत, फॉर्म येत नाहीये आणि याचं सगळं श्रेय जात ते आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्या साम्राज्य टाकले डोकेश्वर संघाला. अतिशय शांत खेळ चाललाय, अक्षरशः पूर्णपणे थांबवण्याचं काम या ठिकाणी मात्र पहिल्या साम्राज्य टाकले डोकेश्वर संघानं एक सुरेख गोलंदाजी या ठिकाणी केलेली आहे. पहिलं षटक या ठिकाणी टाकलं गेलंय ओंकारनं, त्यानंतर दुसरं षटक टाकलं होतं राजू पाटेनं, तिसरं षटक वाईट चेंडू आहेत, खराब चेंडू, स्क्वेअर चेंडू. तिसरं षटक जे आपण जे पाहिलं गेलं परत ओंकार उदावतनं टाकलं गेलं आणि चौथं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. आता समोर जे चालू आहे सागर सेटे, चौघांनी सुद्धा एक सुरेख गोलंदाजी केली आणि चौघांना मोठं यश आलंय. मळगंगा 11 संघाला मात्र अक्षरशः थांबवून ठेवले गेले, अगदी मात्र जकडून ठेवले गेले. सलामीचे 2 खेळाडू मधुर धुळे, तर नॉनस्ट्राईकला आपण पाहतोय बबलू खामकर. आतापर्यंत तरी मात्र मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये अपयश आहे. याच दरम्यान चेंडू खेळला गेलाय, ग्राउंड शॉट असेल जमिनीला समांतर, शतक चेंडूला पाठमोरा, सिंगल मिळेल बघा. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. एका धावेने धावफलक वाढेल. 49 धावा ज्या इथे लागल्या गेलेल्या आहेत. खतर आपण या ठिकाणी सन्मान घेतोय ज्या पाहुण्यांचं इथं आगमन झालेलं आहे. आमचे सुभाष पाटील वराळ यांच्यावरती नितांत प्रेम करणारे त्यांचे जीवलग सहकारी पैलवान जयदीप दादा सालके पाटील यांचा सन्मान शांताराम शेठ कवात यांना विनंती करतो आपण सन्मान करा. नवनाथ शेठ सालके पाटील यांचा सन्मान श्रीकांत वराळ साहेब यांना विनंती करतो की दोन्ही पैलवान वर्गाचा सन्मान आपण या ठिकाणी करायचा आहे. पुन्हा एकदा आदरणीय सागर शेटे, उंचावरती चेंडू काय होईल, मैदानच्या आतमध्ये घेतलाय सुरेख झेल आणि आयकर फलंदाज बबलू खामकर माघारी परतावं लागेल. बॅक टू पविलियन, फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. दिगंबर घोगरे यांनी सांगितलं की जर विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचे या ठिकाणी बक्षीस असेल. पाहुण्यांचा सन्मान आपण करतोय. मैदानाच्या आतमध्ये सामना देखील चालू आहे. चला इथं विकेट पडलेला आहे. आपण पाहतोय बबलू खामकर नावाचं वादळ इथं शमावलंय. काही खास कामगिरी नाहीये. 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. 24 चेंडूमध्ये 49 धावा. फायनलच्या दिवशी मला असं वाटतं की आज गर्दी का वाढली, कारण लोकांची चर्चा मी सकाळी ऐकली की आज फायनलचा दिवस आहे, आज फार चुरशीचे सामने पाहायला भेटतील, आज गेलं पाहिजे राव, आज सामने बघितले पाहिजे, आज खूप मनाला आनंद होईल, आज खूप मला तर मोठमोठे खेळाडू पाहायला भेटतील या आशेनं आज मैदानाच्या बाहेर मात्र गर्दी केली. त्याचं नाव मात्र रसिक प्रेक्षक राजा आहेत. दिगंबर घोगरे साहेब यांच्या वतीने निवेदक लहू साबळे यांना मात्र 200 रुपयाचं बक्षीस आलंय. घोगरे साहेबांचं मनापासून सहर्ष स्वागत करूया. खरं तर माझ्या कलेची कदर दिगंबर साहेब तुम्हाला आणि तुम्ही 200 रुपयाचं पारितोषिक दिले मात्र आम्हाला. घोगरे साहेब तुमचं मनापासून सहर्ष स्वागत. आमचे आप्पा वराळ यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस मला आहे. मेजर विकास वराळ यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस मला आहे. त्यांचं देखील इथं सहर्ष स्वागत. निगोजमध्ये आल्यानंतर मी पैशाचा हिशोब कधी केला नाही, मला फक्त आमंत्रण दिले स्पर्धेचं. सुभाष पाटलांनी, विकास वराळ यांनी मात्र आतकर महाराजांनी आणि सगळ्यात महत्त्वाचं लहू भाऊंनी माझे नौकरी आहेत त्यांनी सांगितलं लवशेट तुम्हाला यावं लागेल, तुमचा आवाज इथं घुमला पाहिजे आणि म्हणून लवशेट तुमच्या विनंतीला मानून आम्ही आलोत आणि आम्हाला संधी दिली. चौघांचं सहर्ष स्वागत करूया. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, सामन्याला सुरुवात. या दरम्यान चेंडू खेळला गेलाय डिपथलमॅनच्या दिशेनं. 2 धावा आता डिक्लेअर असतील. धावसंख्येत बदल होईल. संघाचं अर्धशतक लागले गेलंय. षटक चाले 5व्या क्रमांकाचं 51 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. बबलू खामकर आयकॉन बाद आहे. नवीन खेळाडू मध्ये आतमध्ये मधुर धुळे तर अनिल माळे. अमोल गजरे यांच्या वतीनं बक्षीस आहे. मधुर धुळेनं जर षटकार हॅट्रिक केली तर 501 रुपयाचं पारितोषिक कॅश प्राइज या ठिकाणी दिलं जाईल. अमोल गजरे या मान्यवराकडून मात्र 500 रुपयाचं बक्षीस आहे. पुन्हा एकदा ऑफसाईडला खेळलं गेलंय. मोठा गॅप मिळेल. पुन्हा एकदा डिक्लेअर झोन आणि ते धावसंख्या मिळतील 2. पाटील उद्योग समूहाचे सीओ आदरणीय आप्पासाहेब वराळ, शंकरशेठ वराळ त्यांचे बंधू आहेत. त्यांच्या वतीनं षटकार हॅट्रिक साठी मधुर धुळे यांच्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस असेल. बक्षिस लावली जात आहेत पण बक्षिसाची लयलूट करायचं काम खेळाडूच्या हातामध्ये आहेत. त्याला ऑफसाईडला ठेवलं जाते. जाणून बुजून गोलंदाज हुशार आहे. याच दरम्यान मात्र एस्टा दाखवल्या होत्या. पायांवरती चेंडू टाकला गेलाय.
त्याची जी काही कमजोर बाजू आहेत, पायाला दुखापत झाली, मग अशी तो पडला होता, कमरेला थोडा मोठा दणका बसलेला आहे, त्याच्या पायाचं देखील ऑपरेशन झालेलं आहे. असा इंजर्ड खेळाडू मधुर धुळे फार मोठमोठे फटके खेळतो, पण अजून मात्र काही सूर गवसलेला नाहीये. धावसंख्या 53 धावा एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक चालले ते 5व्या क्रमांकाचं. आज मोठी धावपळ आमच्या मान्यवरांची स्वागत करताना होते. खरं तर आयोजक मंडळी स्वागत करतात. इथं मात्र ताकद एकटावून मनगटाचा जोर दाखवलाय. चेंडू उंचावरती जाईल, मधुर धुळे फॉर्म मध्ये, इथं मिळेल सनसनाटी लोकणा चषकाचा षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. चेंडूला पाहिलंय, निरखलंय, तुटून पडलाय मधुर धुळे आणि आक्रमण केलंय अक्षय गुंडवरती. पुन्हा एकदा मात्र घेर बदललाय, चेंडू पायामध्ये टाकलाय, हुक केलं गेलंय, फक्त पूल केलं गेलंय, सिंगल मिळेल. एका धावसंख्येनं धावसंख्येत बदल होईल, आकार घेतोय धावसंख्या एक गड्यांच्या मोबदल्या. धावसंख्या 60 धावा. खर तर मला सांगावसं वाटतंय, मधुर धुळे हे मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये आहेत. अत्यंत सुंदर खेळ त्यानं मात्र आतापर्यंत केलाय. सुरेख खेळ तो मात्र या ठिकाणी करतोय. धावपलक आपण पाहतोय. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि आमचे दीपकजी शेटे सर सांगतायत की धावसंख्या नक्कीच बदलतायत. काही विकेट इथं टाकल्यात आमचे खर तर मळगंगा 11 संघानं. 60 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दरम्यानच्या काळामध्ये खर तर अनेक मान्यवर उपस्थित आहे. फक्त नामोल्लेख आपण करूया. आदरणीय आमचे मार्गदर्शक किसनदादा वराळ, अमोलजी गजरे, मेजर अमोलजी ठुबे, सागर शेठ वराळ, उदयजी वरखडे, अशी अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचं आपण सहर्ष स्वागत करतोय. या कार्यक्रमाच्या निमित्तानं माजी ग्रामपंचायत सदस्य दिलीप शेठ ढवण यांचं देखील आगमन आहे. श्रीकांत शेठ वराळ, सागर शेठ वराळ आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालेला आहात. लोकनाथ चषकाच्या वतीनं आणि आमच्याकरता धर्मरक्षक प्रतिष्ठानच्या वतीनं आलेल्या प्रत्येक मान्यवरांचं आपण इथं सहर्ष स्वागत करूया. मला असं वाटतं ही स्पर्धा मोठी होत असता अनेकांनी आर्थिक सहकार्य या ठिकाणी केलंय. धर्मरक्षक प्रतिष्ठानचे जे काही आमचे अध्यक्ष आहेत आदरणीय आमचे सुभाष पाटील वराळ यांच्या वतीनं सुद्धा सर्वांचं पुन्हा एकदा इथं मनापासून सहर्ष स्वागत करूया. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं एक षटक बाकी आहेत. 60 धावा इथं लागलेल्या आहेत. धन्यवाद आमचे दिगंबर शेठ घोगरे पाटील, निवेदक लहू साबळे यांना एक 200 रुपयाचं प्राइज कॅश प्राइज दिले. दिगंबर शेठ आपलं मनापासून सहर्ष स्वागत. मधुर धुळे यानं जर मात्र 50 धावा बनवल्या तर अमोल शेठ गाजरे यांच्या वतीनं खर तर 501 रुपयाचे या ठिकाणी बक्षीस असेल. सोमा शेठ कवाद यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांचं देखील इथं सहर्ष स्वागत करूया. आज मोठी शिकस्त लागली. आमचे स्वप्नील महाराज आतकर सगळ्यांचं स्वागत करतायत. काय हरकत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खरं तर मैदान गाजवणारी तोप म्हणूया अनेक खेळाडू आज आपण या ठिकाणी पाहतोय. इथं लॉंगऑफला खेळले गेले, स्ट्राईक बदलली जाईल. सिंगल आहे. मधुर धुळे, अनिल माळी, तर गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सागर शेटे. शेवटचं षटक, अंतिम षटक, निर्णायक षटक. प्रेक्षकांची मोठी गर्दी आपण पाहतोय. प्रेक्षकांची मोठी गर्दी. प्रेक्षक आहे क्रिकेटचे दर्दी. लहू साबळ्यांच्या विचारांची होणार नाही सर्दी. अशा सगळ्या मान्यवरांचं इथं सहर्ष स्वागत करूया. खतर मच्छिंद्र मामा पिंपरकर, नेव्ही ऑफिसर विवेक पिंपरकर साहेब यांचं देखील आगमन होते. त्यांचं सहर्ष स्वागत करूया. इतिहासाच्या पानावर, रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि खर तर प्रत्येकाच्या मनावर राज्य करणार राजा म्हणजे राजा शिव छत्रपती. 19 फेब्रुवारी सगळ्यात भारी त्यांचा जन्मदिवस आहे. 50 वर्ष आणि 45 दिवस मात्र खऱ्या अर्थानं तो जगला. पण खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्य ज्यांनी मात्र निर्माण केलं असे कतर रयतेचे वाली छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मात्र आत्ताच 19 फेब्रुवारीला आपण संपन्न करत आहोत. काळजाने वाहक डोळ्यात आग ही छत्रपती शिवाजी महाराजांची खऱ्या अर्थानं औलाद. इथं चेंडू बघूया, सरळ जाईल, घालीन लोटांगण, वंदीन चरण, डोळ्यानं पाहीन रूप तुझे, चेंडू आहे नो आणि इथं मिळतोय षटकार.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. या दरम्यान षटकार खेळला गेलाय. अनिल माळी बिग 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 हिटर. चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. टाटा बाय बाय करत षटकार 6 धावा 68 धावा. एक गड्यांच्या मोबदल्यात षटक चाललंय. शेवटचं अंतिम निर्णायक सागर शेटेवरती चढवलेलं आक्रमण. अनिल माळी क्रॉस बॅट खेळलं गेलंय आडव्या पट्ट्यामध्ये. शतक चेंडूला पाठमोर होईल. अबुबाई तांबोळी अबू ग्राफिक्सचे मालक. अनेक बोर्ड त्यांनी इथं बनवलेत आणि खर तर जाहिरात जर करायची असेल तर आमचे अबू ग्राफिक याचा नाद करायचा नाही. त्यांचं आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांचं सहर्ष स्वागत करूया. धावसंख्या आहे ते 69 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. अनिल माळी नॉन स्ट्राईकला असेल तर स्ट्राईकला आहे. मधुर धुळे बक्षीस आहे त्यांच्या षटकाराला. ते अनाउन्समेंट आपण केलेलं आहे. इथं स्क्वेअर लेगला खेळलं गेलंय. 69 होत्या. इथं बदल होईल. चौकार जातोय. धावसंख्येत बदल होईल. 73 धावा एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. मधुर धुळे 20 चेंडू मध्ये 36 धावावरती खेळतोय. 50 जर मारले तर रावसाहेब तात्या वराळे यांच्या वतीने किती आहे? 500. पण चेंडू किती शिल्लक आहे आता? 3 चेंडू शिल्लक आहे. 3 चेंडू मध्ये 14 करायचे तेव्हा त्यांची 50 होईल. 2 षटकार मारले तर आमचे रावसाहेब तात्या वराळ सांगतायत की 500 रुपयाचं बक्षीस घेऊन जा. अशी काही मात्र व्यक्तिमत्व आहेत उदार अंतकरण ज्यांचे हात दानाने भरलेले आहेत आणि त्यांच्या काळजामध्ये उदारता आहे. अशी लोक मात्र स्पर्धेला फक्त बक्षीस देतात. आता अनेकांच्या खिशामध्ये पैसे आहेत पण देण्याचं नाव मात्र घेत नाही. या दरम्यान मोठा फटका आपण पाहिला डिप्लोमच्या दिशेनं. 2 धाव मात्र मिळतील. धावसंख्येत मात्र होईल बदल. मोठा प्रयत्न करतोय मधुर धुळे. धावसंख्या मात्र जाऊन ज्या पोहोचतील. वैयक्तिक केलं 38 मधुर धुळेनं. 75 धावा एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 13-24 रन रेट आपण पाहतोय. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. सागर शेटे याच दरम्यान चेंडू जातोय सरळ सीमा रेषा पार. षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. मधुर धुळे मैदानाच्या आतमध्ये शेवटपर्यंत टिकला आणि त्यानं मात्र धावांचं मात्र या ठिकाणी डोंगर उभा केलाय. एक षटका अगदी मात्र बॉल बाकी आहे. याच दरम्यान डिस्टन्स किती आहे बघूया. झेल टिपलाय आणि मधुर धुळे मात्र होतोय बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. हॅलो. या सोहळ्याच्या निमित्तानं दादाभाऊ लंके आदरणीय शिवाजी शेटे आकाजी गुंड शिवाजी शेठ वरखडे त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित होत आहेत ज्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. दादाभाऊ लंके तरुणभाई तांबोळी त्याचबरोबर रामाशेठ ठुबे लहूशेठ गागरे संतोष शेठ वरखडे सुदाम शेठ ढवण माऊली शेठ कवाद त्याचबरोबर संदीप शेठ सुपेकर रमेश शेठ ढवण विशाल शेठ ढवण यांचं आगमन या ठिकाणी होतं. सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर आपण सन्मान या ठिकाणी घेतोय. पहिलवान जयदीप शेठ सालके पाटील यांचा सन्मान शांताराम शेठ कवाद यांना विनंती करतोय की आपण थोडं सन्मान करावा विनंती राहील. त्याचबरोबर पहिलवान नवनाथ शेठ सालके पाटील यांचा सन्मान श्रीकांत वराळ साहेब यांना विनंती करतो तो सन्मान करा. त्यानंतर मार्गदर्शक बजरंग भाऊ वराळ यांचा देखील सन्मान या ठिकाणी होतोय. मी विनंती करतो तुषार मोरे आपल्याला विनंतीला आपण तो सन्मान करायचा आहे. त्यानंतर आपण खरतर सन्मान करतोय मार्गदर्शक मंगेश भाऊ वराळ यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. संदेश घोगरे यांना विनंती करतो आपण सन्मान करायचा आहे. मार्गदर्शक किसनदादा वराळ यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मेजर विकास वराळ यांना विनंती राहील तो सन्मान या ठिकाणी करा. नामोल्लेख केलेला आहे. आपण कॅमेरा फिरवतोय मान्यवरांवरती. मेजर अमोल ठुबे यांचा सन्मान या ठिकाणी होतोय.
आणि सागर शेठ वराळ यांचा सन्मान या ठिकाणी करतील. चला नवनाथ सालके यांचा सन्मान श्रीकांत वराळ साहेब करतील. बजरंग भाऊ वराळ यांचा सन्मान तुषार मोरे साहेब या ठिकाणी करणार आहेत. मार्गदर्शक मंगेश भाऊ वराळ यांचा सन्मान संदेश घोगरे साहेब करतील. आणि त्याचबरोबर किसनदादा वराळ यांचा सन्मान विकास वराळ साहेब करणार आहेत. त्याचबरोबर अमोल शेठ गजरे यांचा सन्मान उदय शेठ वरखडे यांना विनंती करतो करा. आणि त्याचबरोबर अमोल ठुबे मेजर यांचा सन्मान सागर शेठ वराळ यांना विनंती करतो आपले शुभ हस्ते करायचा आहे. त्याचबरोबर संघ मालक हॅलो चेक हॅलो हॅलो आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. आपण खर तर या ठिकाणी सन्मान करत आहोत. या ठिकाणी आपण बघतो बजरंग भाऊ वराळ म्हणजे तात्यांचा सन्मान झालाय. त्यानंतर मंगेश भाऊ वराळ यांचा सन्मान आपण करत आहोत. मंगेश दादा समोर या. मी विनंती करतो संदेश दादा घोगरे यांच्या शुभ हस्ते सन्मान होत आहे. समोर यावं. या स्पर्धेची ट्रॉफी देऊन आपण सन्मानित करत आहोत. त्यानंतर हा सन्मान या ठिकाणी होतोय. या ठिकाणी शिरापूर नगरीचे सरपंच हनुमंत अर्थात पैलवान गुंडाशेठ भोसले यांचं आगमन या ठिकाणी होतंय. पैलवान आपलं सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर यानंतर सन्मान होतोय आदरणीय किसनदादा वराळ यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. किसनदादा वराळ मी विकास वराळ यांना विनंती करतो आपला सन्मान या ठिकाणी होत आहे. मेजर अमोल ठुबे मेजर विकास वराळ या ठिकाणी किसनदादा या ठिकाणी सन्मान करतील. किसनदादा वराळ यांचा सन्मान मेजर विकासजी वराळ या ठिकाणी करतायत. त्यानंतर आता ज्यांचं आगमन झालंय ना शिरापूर नगरीचे सन्माननीय सरपंच आणि पैलवान गुंडाभाऊ भोसले यांचा सन्मान आपण करत आहोत. मी अक्षय वरखडे यांना विनंती करतो मेजर अमोल ठुबे यांचा मात्र या ठिकाणी सन्मान करायचा आहे. पहिला अमोल ठुबे यांचा सन्मान करूया. चला चालू आहे. यानंतर सरपंच गुंडाशेठ भोसले पैलवान आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. मी अमरदीप वराळ यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते ते म्हणतात की फडणवीस साहेबांच्या हस्ते सन्मान घ्यायचा आहे म्हणजे सुभाष पाटलांच्या हस्ते सन्मान घ्यायचा आहे. घ्या सन्मान घ्या. पैलवान गुंडाशेठ भोसले यांचा सन्मान महाराष्ट्र चॅम्पियन आणि पारनेर केसरी आमचे सुभाष पाटील वराळ अमरदीप वराळ विकास शेठ वराळ यांच्या शुभ हस्ते मात्र या ठिकाणी सन्मान होत आहे. तो सन्मान या ठिकाणी होतोय. अमोल गजरे यांचा सन्मान झालाय का? चला दादा आपला सन्मान या ठिकाणी होत आहे. आबू तांबोळे यांचा सन्मान या ठिकाणी होत आहे. यावरती या. कामाचा माणूस आहे आणि मदत नाही तर कर्तव्य अशी भूमिका आहे त्याची. अबू आपलं सहर्ष स्वागत करूया. चला या ठिकाणी खर तर पारनेर तालुका शुभा संघटनेचे अध्यक्ष बबन शेठ तनपुरे साहेब यांचं आगमन होते त्यांचं सहर्ष स्वागत करूया. एक सन्मान झाला का प्रवीण शेठ आपण लगेच चालू करूया. हा सन्मान झालाय. सन्मान होता इथं. त्याच्यानंतर इथं आपण आबूबाईचा सन्मान झालाय का? झाला. ओके. कमलाकर मेजर यांचा सन्मान इथं होत आहे. चला विनंती करतो कमलाकर मेजर आपला सन्मान इथं होत आहे. एक 2 मिनिटं मॅच थांबवा. संयोजकांनी कळवले 2 मिनिटासाठी सामना थांबवा.
एकच फक्त एकच मिनिट. या ठिकाणी पैलवान साम्राज्याचे संघमालक याचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. पैलवान अमोल शेठ उगले, पैलवान गणेश शेठ सिरतार, आपण या खाली या विनंती करतो. पैलवान स्वप्नील शेठ चौधरी, पैलवान विजयदादा चिकणे आणि पैलवान साहेबराव चिकणे, आपला सन्मान या ठिकाणी होत आहे. नंतर दुसरे मान्यवर येतील, सत्कार लक्षामध्ये राहत नाही. ओके, धन्यवाद. हा, एक सत्कार घ्या फक्त. मेजर कमलाकर यांचा सन्मान आपण करतोय. मी सुनील दादा उचाळ यांना विनंती आहे, आपल्या शुभ हस्ते करा. हा सन्मान झाला की आपण मॅच लगेच चालू करतोय. एवढा सन्मान करून घ्या. ओके, धन्यवाद. यानंतर आपण बॅक टू कॉमेंट्री बॉक्स, प्रवीणजी गायकवाड सर. तर धन्यवाद. वी कंटिन्यू. धन्यवाद लहू साबळे सर. 34 चेंडू 81 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. नारायणगाव गावचा डावखुऱ्या हाताचा तेजपुंज तारक राजू पाटे मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसऱ्या बाजूला आपल्या पारनेर तालुक्यातील टाकळी डोकेश्वर गावचा सितारा ओमकार उदावंत मैदानाच्या आतमध्ये. तर अनिल माळी षटक क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये घेऊन येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. लोकनाथ चषकाचा थरार विकेट हॅट्रिक साठी संघ मालकांच्या वतीनं 500 रुपये आणि प्रत्येक विकेटसाठी देखील 200 रुपयांचं पारितोषिक आणि संदीप कवाद यांच्या वतीनं देखील विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. सामन्याला होती सुरुवात. 34 चेंडू 81 धावांची गरज. एक धाव आतापर्यंत स्कोर कार्ड वरती आली आहे. अनिल माळी हे महत्वाचं षटक टाकत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. संपूर्ण निघोज पंचक्रोशीतून उपस्थित झालेल्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत असेल. कव्हर पॉइंटला मोठी दरी आहे, मोठा गॅप आहे. शतरक्षक चेंडू पर्यंत पोहोचतोय तोपर्यंत प्राप्त केल्या जातील त्या 2 धावा. मळगंगा 11 संघ मालक सन्माननीय बंडू शेठ जावरे, स्वप्नील शेठ लांबखडे, श्रावण शेठ लांबखडे, बाळासाहेब मुंजाळ यांच्या वतीनं काही पारितोषिक खरं तर लावली गेलेली आहेत. विकेट हॅट्रिकला 500 आणि प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आहे. 3 धावा धावपलकावरती 33 चेंडू आणि 79 धावांची गरज. राजू पाटे स्ट्राईक एंड वरती सज्ज आहे. यावेळेला स्विच हिट आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर लॉंग लेगला एक दर्जेदार षटकार. सारावा फटका असा धुवाधार हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार. या ठिकाणी मात्र बाळासाहेबजी खोसे यांचं आगमन झाले. आपण मंचावरती या. त्याचबरोबर भगवान दादा भालेकर यांनी देखील मंचावरती यावं. स्पर्धेच्या निमित्तानं मान्यवरांचं सहर्ष स्वागत. प्रत्येक षटकारासाठी पहिलवान साम्राज्य टाके डोकेश्वर, पहिलवान अमोल शेठ उगले, पहिलवान गणेश शेठ शिरतार, पहिलवान स्वप्नील शेठ चौधरी, पहिलवान विजयदादा चिकणे आणि पहिलवान साहेबराव चिकणे 200 रुपये. या ठिकाणी वेताळबाबा आरोग्य मंदिराला ज्यांचं खरं तर कॅमेरा सौजन्य आहे असे लहूशेठ गागरे साहेब यांचं आगमन झाले. स्पर्धेच्या निमित्तानं गागरे साहेबांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. लढत रंगताना पाहायला मिळते. 31 चेंडू 73 धावांची गरज. बिनबाद 9 धावा धावपलकावरती अनिल माळी हे महत्वाचं पहिलं षटक टाकत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. राजू पाटे खरं तर आज लढावं लागेल, झुंजावं लागेल. नारायणगाव या ठिकाणी देखील फायनलचा 16 आज चालू आहे. ओ लॉफ्ट केला राजू पाटेनं. गगनाला गवसनी घालणारा एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. लॉफ्ट ड्राइव्ह सिक्सर. धुवाधार हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार. 15 धावा धावपलकावरती बिनबाद आपण पाहतोय. 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 67 धावांचं लक्ष. या ठिकाणी मात्र महेंद्र शेठ पांढरकर अध्यक्ष साहेब आणि तुषार श्री मंदिलकर यांचं आगमन होतंय. त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. एक चेंडू खूप महत्वाचा, एक धाव खूप महत्वाची. 30 चेंडू 67 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक आहे. आणि आता षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय 2 मैदानाच्या आतमध्ये टाकले जाईल. 15 विदाउट लॉस आणि दुसरं षटक टाकण्यासाठी शुभम बोरुडे बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. 30 चेंडू 67 धावा, 67 धावा 30 चेंडू. या मॅचचं समीकरण मजा येईल शेवटपर्यंत या सामन्यामध्ये. जे करायचंय ते आज करायचंय. आज नाही तो फिर कल कभी नाही. खरं तर आपलं सर्वस्व द्यायचंय, आपलं 100% मैदानाच्या आतमध्ये द्यायचे. प्रत्येक प्लेअरचा प्रयत्न असेल आणि आज खरं तर मोठी गर्दी या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळते. गर्दी प्रेक्षकांची गर्दी. समोर ओमकार उदावंत मॅन फ्रॉम टाकळी ढोकेश्वर
स्ट्राईक एंड वरती खेळताना पाहायला मिळतोय. हाफ ट्रॅकर होता, लिडिंग एज लागते, लॉंग स्टॉपला चेंडू जातोय, डिक्लेरेशन झोन मध्ये धावा मिळतील 2. या ठिकाणी ऋषी शेठ कानडे मित्र परिवार यांचं आगमन, त्यांचं सहर्ष स्वागत. शुभम बोरुडीचं षटक या ठिकाणी जारी आहे. सांघिक धावसंख्या 17. तुमचा संघर्ष खूप महत्वाचा असतो. तुम्ही हारलात तरी चालेल, परंतु जिंकणारा स्वतःहून म्हटलं पाहिजे की आयुष्यातील सगळ्यात कठीण खेळ होता. तसा संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागतो. आकाशाचे वेध चेंडूने घेतले तर शतरक्षक चेंडूच्या खाली. हो 1-2. अतिशय सुरेख प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. प्रयत्न सुरेख. या झेलसाठी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. 1 धाव त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय येताना पाहायला मिळते. धावफलक जर पाहिलं तर 18 धावा धावफलकावरती आहेत. 28 चेंडू 64 धावांची गरज. पहिलवान साम्राज्य टाकी डोकेश्वर संघमालक अमोल शेठ उगले, पहिलवान गणेश शेठ शिरतर, पहिलवान स्वप्नील शेठ चौधरी, पहिलवान विजयदादा चिकणे आणि पहिलवान साहेबराव चिकणे यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं पारितोषिक संघासाठी असेल. 28 चेंडू 64 धावांची गरज. ऑन साइडच्या दिशेला मोठी दरी, मोठा गॅप, चेंडू सुसाट वेगा सीमा पार, फरार, खणखणीत चौकार, 4 रन. विरुद्ध साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेठ राऊत व विलास शेठ वराळ यांचा सणसणीत चौकार. 27 चेंडू आणि जिंकण्यासाठी 60 धावांचं लक्ष्य. 22 धावा धावफलकावरती आतापर्यंत येताना पाहायला मिळत आहेत. हो राजू पाटे आडव्या बॅटने फटका खेळायचा होता. शॉर्ट लेगला चेंडू जाताना पाहायला मिळतोय. लेग बाईट्स म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या 23 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 26 चेंडू 59 धावा. लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन नेहमीच कर्णधारांसाठी डोकेदुखी ठरत असते. एका बाजूला डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे, एका बाजूला उजव्या हाताचा फलंदाज आहे. यावेळेला पुन्हा एकदा आकाशाचे वेध चेंडूने घेतले. चेंडू सीमारेषेच्या बाहेर ठोकला. आणखीन एक दर्जेदार शानदार षटकार. असा धुवाधार हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार. वाईड इश लॉंग ऑनला आक्रमण. यावेळेला ओमकार उदावंचं संघ मालकांच्या वतीनं 200 रुपयांचं पारितोषिक ओमकार साठी. लक्षवेधी कामगिरी करतोय, लक्ष वेधून घेणारी कामगिरी करतोय. बिनबाद 29 धावा धावफलकावरती आहेत आणि आता शेवटचे 25 चेंडू जिंकण्यासाठी 53 धावांची गरज. काय घडणार आहे या मॅच मध्ये? ओ हाफ ट्रॅकर, परंतु थोडीशी भरकटणारी गोलंदाजी. व्हाईट बॉल म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या 1 धावेच्या साह्याने पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. 30 रन 30 धावा, 25 चेंडू 52 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. फायनल मध्ये प्रवेश कोण करणार याकडे तमाम क्रिकेटच्या रसिकांच्या नजरा लागून आहेत. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा ऑन साइडच्या दिशेला खेळला. शतरक्षक चेंडूवरती प्राप्त केली जाईल ती सिंगल. 1 धाव त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. सांघिक धावसंख्या या सिंगल बरोबर पुढे जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. 31 धावा बिनबाद स्कोर कार्ड वरती. अर्थात आता 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 51 धावांची गरज. तारे सितारे आमने सामने आहेत, लढवई आमने सामने आहेत. हल्ले होतील, प्रति हल्ले शेवटपर्यंत होत राहतील. फायनल मध्ये प्रवेश करायचा हे स्वप्न प्रत्येक जण पाहून आला असेल आणि ते सत्यात उतरवण्यासाठी मनगटाचं बळ शेवटपर्यंत बळकट ठेवावं लागेल. स्वर्गीय शकरदादा शेळके रिया 11 अंतिम फेरीमध्ये जाऊन दाखल आहे, परंतु त्यांच्या विरोधात कोण खेळणार येणारा काळ येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. मान्यवरांनी मान्यवर कक्षा अक्षरशः भरून गेलाय. दर्शक मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. निघोज नगरी असेल, पंचक्रोशी असेल, संपूर्ण पारनेर तालुक्यातून क्रिकेटचे रसिक उपस्थित होत आहेत. सगळ्यांचं आमचे आयोजक पहिलवान सुभाष वराळ पाटील, अध्यक्ष धर्मरक्षक प्रतिष्ठान, आमचे नितीनदादा शेळके, युवासेना जिल्हा प्रमुख अहिल्यानगर, पहिलवान कैलास कोठावळे पाटील, प्रसिद्ध उद्योजक यांच्या वतीने हार्दिक स्वागत असेल. शिवसेना युवासेना पारनेर तालुका यांच्या वतीने हार्दिक स्वागत असेल. मान्यवर सकाळच्या सत्रापासून मोठ्या संख्येने उपस्थित आहे. प्रत्येक दिवशी मान्यवरांनी गर्दी केली आहे या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. तालुक्यात एक भव्य दिव्य स्वरूपाची क्रिकेटची स्पर्धा होते, त्यामुळं खरं तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. 31 धावा बिनबाद स्कोर कार्ड वरती. पाय एक आरसा समोर चमकतोय.
फक्त गाडीचा आरसा फिरवा. 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 51 धावांची गरज. अनिल माळी बॉलिंग ट्रॅक वरती. आज नारेंगाव या ठिकाणी देखील फायनलचा 16 रंगताना पाहायला मिळतोय. नारेंगाव क्रिकेट लीग पुरस्कृत मॉर्निंग क्रिकेट क्लबचं आयोजन आहे, परंतु राजू पाटे पाठीमागचे 3 दिवस या मैदानावरती आपण पाहतोय. स्क्वेअर कट, अप्रतिम स्क्वेअर कट, परंतु त्या ठिकाणी पंचांचा इशारा. 2 धावा, सांघिक धावसंख्या अगदी आपण पाहतोय 33 वरती. अनिल माळी हे तिसरं षटक हाताळत असताना आपण पाहतोय. वातावरणात शांतता आहे. कोण जिंकणार, कोण फायनल मध्ये प्रवेश करणार, येणारा वेळ नक्की सांगून जाईल. एक एक चेंडू महत्वाचा, एक एक धाव खूप महत्वाची. दर्शकांची गर्दी वाढत चालली आहे. या वेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, परंतु चेंडूच्या खाली बबलू खामकर पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेटचं होतंय पतन. फलंदाज बाद ओमकार उदावंत परतताना पाहायला मिळतोय पॅव्हिलियन मध्ये. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. 22 चेंडू 49 धावांची गरज. पहिला धक्का, पहिला झटका, पहिला करंट मैदानाच्या आतमध्ये लागताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. संघ मालक सन्माननीय बंडू शेठ जावरे, स्वप्नील शेठ लांबखडे, श्रावण शेठ लांबखडे, बाळासाहेब मुंजाळ यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं कॅश प्राइज असणार आहे. क्रिकेटच्या इतिहासात आजचा दिवस खूप महत्वाचा. मला वाटतं आज विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान आमने सामने नक्कीच भिडताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे आजचा दिवस खूप महत्वाचा क्रिकेटच्या दृष्टीने आहे. आज लोकनाथ चषकावरती कोण आपलं नाव कोरणार याकडे सर्व क्रिकेट रसिकांच्या नजरा लागून आहेत. 22 चेंडू 49 धावांची गरज. दीपक शेटे सर सुंदर स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. अनिल माळी बॉलिंग ट्रॅक वरती. ओ पुन्हा एकदा कटचा फटका, प्रयत्न सुरेख स्वप्नीलचा धडीकडे आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू सुसाट वेगा सीमा पार, खणखणीत चौकार, 4 रन. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हॉटेल कोळीवाडा, मळगंगा चिकन मटन सेंटर निघोज, प्रोप्रायटर शैलेश शेठ राऊत व विलास शेठ वराळ यांचा सणसणीत चौकार. 37 वरती 1 गडी बाद, 21 चेंडू आणि जिंकण्यासाठी 45 धावांची गरज. लास्ट 21 बॉल, 45 रिक्वायर. अनिल माळी बॉलिंग ट्रॅक वरती तयार. यावेळेला पुन्हा एकदा दिशा दिली आहे. कव्हरच्या दिशेला चेंडू लाग प्राप्त केली जाईल ती सिंगल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते. 38 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये अगदी आपण पाहतोय. पूर्वी तालुक्यात चिंचबन स्टेडियम आळकुटी या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपाच्या क्रिकेटच्या स्पर्धा व्हायच्या, परंतु आता ते स्टेडियम शेतीसाठी नक्कीच वापरलं जात आहे. परत तालुक्यात एवढं भव्य दिव्य स्वरूपात स्पर्धा होतील का प्रश्नचिन्ह उभं राहिलं. परंतु निगोजकरांनी अगदी आपण पाहतोय वर्षानुवर्ष या क्रिकेटच्या स्पर्धा चालू ठेवल्या आणि एक सुंदर स्पर्धा तालुक्यात खरं तर लोकनाथ चषकाच्या रूपानं आपल्याला जे पाहायला मिळते. या दरम्यान ज्यांचं आगमन होतंय पुण्याहून ऑप्टिकल क्षेत्रातील ऑप्टिकलचे सर्वेसर्वा शशिकांतजी वराळ, आय कनेक्ट ऑप्टिकलचे सर्वेसर्वा ओम पानमन लाईव्ह सामन्याचा आस्वाद घेत आहेत. दोंडीभाऊ राऊत आणि अशोक शेठ वरखडे यांचं देखील इथं आगमन आहे. त्यांचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. यानंतर प्रवीण सर. 38 धावा, 20 चेंडू 44 धावांची गरज. मॅच जिंकण्यासाठी आवश्यक आहे. राजू पाटे 7 चेंडू 18 वरती नाबाद मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. शेवटचे 20 चेंडू 44 धावांची गरज. मॅच जिंकण्यासाठी आवश्यक काय घडणार आहे यानंतर या मॅच मध्ये लक्षवेधी सामना. या वेळेला लीडिंग एज आणि राजू पाटेला परतावं लागेल. बडी मछली जाल में. खूप मोठा धक्का, खूप मोठा करंट, खूप मोठा हादरा लागताना पाहायला मिळतोय. राजू पाटे बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. 38 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. मान्यवरांची मोठी गर्दी आहे आणि म्हणून एक निमंत्रण देऊ इच्छितो. शुभा संघटनेच्या वतीनं आणि त्याचबरोबर दुर्ग संवर्धन परिवाराच्या वतीनं ग्रामपंचायत मळगंगेच्या वतीनं एक आमंत्रण आहे. शुभा संघटना व शुभा सोशल फाउंडेशन
अगदी मात्र ग्रामवासियांच्या वतीनं भव्य शिवजयंती 16 फेब्रुवारी म्हणजे उद्या संपन्न होतोय. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना उद्या एक व्याख्यान आयोजित केलंय. न समजलेली माणसं म्हणजे आईबाप. मान्य प्राचार्य श्री वसंत हंकारे सरांचे युवा व्याख्याते आहेत, समाज परिवर्तनकार आणि समाज प्रबोधनकार आहेत. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारे अगदी मात्र ते व्याख्यान उद्या मात्र आयोजित केलंय आणि म्हणून उद्या सगळ्यांनी 10 वाजता त्या ठिकाणी उपस्थित राहावं हेच तुम्हाला आग्रहाचं निमंत्रण. धन्यवाद. खास आयकुटीवरून सामन्याचा आनंद घेत आहेत आमचे शरद शेठ शिरोळे, सचिन शेठ शिरोळे, हॉटेल कालिकाचे प्रोप्रायटर आणि आमचे संजय शेठ आवारी, सोन्या साळवे यांचे आम्ही मनापासून हार्दिक या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्तानं हार्दिक स्वागत करतो. 19 चेंडू आणि 44 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. मारा करण्यासाठी गोलंदाज तयार. हा चेंडू बॅटच्या रीच पासून थोडासा दूर ठेवला. राजू पाटेची विकेट घेतली. संघ मालकांच्या वतीनं गोलंदाजासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज त्या ठिकाणी अनिल माळीसाठी. आणि याच बरोबर षटकाची होईल समाप्ती. 3 ओव्हरचा खेळ संपला. 38 धावा धावपलकावरती आहेत. विजय अल्लाट 2 चेंडू 5 वरती. तर आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज जर आपण पाहिला सचिन गायकवाड, मॅन फ्रॉम टाकळी ढोकेश्वर, मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतोय. अनेक स्पर्धा आपल्या झुंजार फलंदाजीनं सचिन गायकवाडनं देखील जिंकून दिलेल्या आहेत. त्याचा समावेश खरं तर आज संघामध्ये केला गेलाय. सचिन या नावात क्रिकेट विश्व सामावलंय हे सातत्यानं मी सांगत आलेलो आहे. सचिन ही 3 अक्षरं बरंच काही सांगून जातात. सचिन मैदानाच्या आतमध्ये आहे. बबलू खामकर या ठिकाणी षटक टाकण्यासाठी सज्ज आहे. 18 चेंडू जिंकण्यासाठी 44 धावांची गरज. संदीप मामा कवाद विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर 1000 रुपयांचं पारितोषिक संदीप मामांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय. 18 चेंडू 44 धावा. बबलू खामकर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. विजय लाट समोरच्या दिशेला लोअर फुल टॉस पाठवून दिला. वाईडिश लॉंग ऑनला सीमा पार. षटकार 6 धावा. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार. 17 चेंडू 38 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. 44 वरती लागतो आहे दुसरा धक्का आणि 17 चेंडू 38 या सामन्याचं समीकरण तयार झाले. पहिल्या चेंडूवरती प्रचंड मोठा आक्रमण बबलू खामकर वरती केलं गेलंय. स्लोअर 1चा उपयोग त्या ठिकाणी ठोकला. बॅक टू बॅक अनदर 1 सिक्सर. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन सीमा पार. षटकार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेठ वराळ यांचा खतरनाक षटकार. पहिलवान साम्राज्य टाकळी ढोकेश्वर प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज संघ मालकांच्या वतीनं. पहिलवान अमोल शेठ उगले, पहिलवान गणेश शेठ शिरतार, पहिलवान स्वप्नील शेठ चौधरी, पहिलवान विजयदादा चिकणे आणि पहिलवान साहेबराव चिकणे यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकाराला 200. लागोपाठ 2 षटकार खेळले. 50 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. यावेळेला पुन्हा एकदा चेंज ऑफ स्पेस. खरं तर चेंडूचा टप्पा चेक केला जाईल. लाईनच्या बाहेर आहे का आणि त्याची पडताळणी करण्यासाठी तिसरे पंच ऍक्टिव्ह होतील. विजय अल्लाट साठी स्वप्नील शेठ भोसले यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं कॅश प्राइज. धन्यवाद. आमच्या सोहेल भाईंकडे सगळी पारितोषिकं जमा होत आहेत समालोचन कक्षामध्ये. खरं तर एक चांगली संधी खेळाडूंसाठी पहिलवान सुभाष वराळ पाटील अध्यक्ष धर्मरक्षक प्रतिष्ठान त्यांच्या सहकार्यांनी उपलब्ध करून दिली. पहिलवान आमचे लवभाऊ निश्चित असतील, पहिलवान विलास वराळ पाटील, आमचे स्वप्नीलजी आतकर असतील. व्हाईट बॉल पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतो आहे. सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल 51. 16 चेंडू 31 धावांची गरज. पुन्हा एकदा कमी गतीने टाकला होता. फ्रंट फुट वरती गेले. चेंडूला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळून काढलं. शतरक्षक चेंडूच्या खाली एक अप्रतिम झेल टिपला जातोय. आणखीन एका विकेटचं पतन. मैदानाच्या आतमध्ये धक्का क्रमांक 3. एक और टपका. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे पठारवाडी गावचे युवा उद्योजक माननीय श्री अभिभैया सुपेकर यांची बळीची टाळी. खास मुंबईवरनं ज्यांचं आगमन आहे प्रेमशेठ पानमंदे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून सहर्ष स्वागत. 15 चेंडू 31 धावांची गरज. 51 वरती लागतोय तिसरा धक्का. मॅच
शेवटपर्यंत रंगतदार होईल, अटीतटीची होईल, रोमहर्षक होईल, यात कोणत्या प्रकारची शंका नाहीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये द ग्रेट मॅच फिनिशर संदेश गाजरे. लढण्याची धमक आहे, लढण्याची शक्ती आहे, लढण्याची ताकद आहे. आज पुन्हा एकदा क्रायसिस मॅन संकट योद्धा बनून मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागेल. प्रत्येक विकेटसाठी संघ मालकांच्या वतीनं 200 तर प्रत्येक षटकारासाठी देखील संघ मालकांच्या वतीनं 200 रुपयांचं पारितोषिक. 51 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 चेंडू 31 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. जिंकणारी टीम थेट फायनल मध्ये धडक मारताना पाहायला मिळणार आहे. ओ आडव्या बॅटने फटका खेळायचा होता. शतरक्षक डीप मधून चेंडूवरती येताना पाहायला मिळतोय. प्राप्त केली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी घेतली जाते. सांघिक धाव संख्या एका धावेच्या साह्यानं 52 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. 14 चेंडू शेवटचे शिल्लक. जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. एका चेंडूच्या लगत सामन्याचं गुणोत्तर प्रमाण बदलताना पाहायला मिळत आहे. कोण बाजी मारणार, कोण फायनल मध्ये प्रवेश करणार, येणारा काळ येणारा वेळ नक्की सांगून जाईल. पल पल के साथ जिंदगी बीत जाती है, लेकिन बीता हुआ पल वापस नाही. आता सचिन गायकवाड नावाचं वादळ स्ट्राईक एंड वरती अगदी आपण पाहतोय. ओ हा चेंडू अगदी आपण पाहतोय. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला चेंडू होताना पाहायला मिळाला आणि आणखीन एक डॉट बॉल प्रस्तुत केला बबलू खामकरने. पहिल्या 2 चेंडूवरती 2 षटकार आल्यानंतर चांगलं कमबॅक. पहिलवान साम्राज्य संघ जिंकला. संघ मालकांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. आता मात्र वाईड आहे, खराब आहे. अवांतर 1 धाव स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल. 53 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यात. 13 चेंडू 29 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. सचिन स्ट्राईक एंड वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सचिन गायकवाड यावेळेला स्वप्नील चेंडूकडे पोहोचतील. त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय डिक्लेरेशन झोनच्या दिशेला चेंडू. डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2 आणि या 2 धावांच्या साह्यानं धावफलक पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा 55 3 गाड्यांच्या मोबदल्यात. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. या फिल्डिंगसाठी संदीप मामा कवाद यांच्याकडून स्वप्नीलसाठी 100 रुपयांचं पारितोषिक. यस एकत्र खेळणारे खेळाडू सातत्याने मॉर्निंग क्रिकेटमध्ये आणि त्यांच्या वतीनं खरं तर पारितोषिक लावली जात आहे. संदीप मामा कवाद यांच्या माध्यमातून स्वप्नीलसाठी 100 रुपयांचं पारितोषिक दिले जाईल. मधुर धुळे अक्षरशः त्या ठिकाणी कोसळला होता. मैदानाच्या आतमध्ये सगळ्या जखमा दूर ठेवल्या आणि पुन्हा एकदा आपल्या संघासाठी मैदानाच्या आतमध्ये मधुर धुळे उतरताना आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉल 27 या मॅचचं समीकरण. क्रीडांगण कधीच रणांगण बनून गेले आणि मैदानाच्या आतमध्ये एक रंगलेला सामना आपण पाहतोय. कोण फायनल मध्ये प्रवेश करणार आहे, येणारा काय येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. ओ यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. संदेश गाजरे ऑन फायर. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. 11 चेंडू शेवटचे शिल्लक. 21 धावांची गरज. 61 वरती 3 गडी बाद आहेत. काय फटका खेळला मिड विकेट रिझम मध्ये संदेश गाजरेनं. संघ मालकांच्या वतीनं 200 रुपयांचा कॅश प्राइज. पहिलवान साम्राज्य टाके डोकेश्वर, पहिलवान अमोल शेठ उगले, पहिलवान गणेश शेठ शिरतर, पहिलवान स्वप्नील शेठ चौधरी, पहिलवान विजयदादा चिकणे आणि पहिलवान साहेबराव चिकणे यांच्या माध्यमातून चांगलं कलेक्शन त्या ठिकाणी केलं जाते. सांघिक धावसंख्या पुढे जाऊन पोहोचताना पाहायला मिळेल. 62 धावा धावफलकावरती. शेवटचे 10 चेंडू 20 धावा. प्रति चेंडू 2 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. मधुर धुळे महत्वाचं षटक टाकत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 10 बॉल 20. सचिन गायकवाड समोरच्या दिशेला आला तसा भिरकावून दिला. मिड विकेट रिझम मध्ये आपल्या टप्प्यात आल्यावरती आपण कार्यक्रम करतो. सचिन गायकवाड ठोकला षटकार. धुवाधार. हा गेला षटकार. पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. सचिन या नावात क्रिकेट विश्व सामावलंय. सचिनच्या बॅट मधून एक दर्जेदार उत्तुंग षटकार येताना जो पाहायला मिळतोय आणि धावफलक मुसुंडी मारतय, झेप घेतय, फ्लाय होतय. 68 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 चेंडू शेवटचे शिल्लक. 14 धावांची गरज. पुन्हा एकदा आडव्या बॅटनॉक. फ्लॅट बॅटेड सिक्सर. बॅक टू बॅक अनदर 1 6.
धुआधार हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. पहिलवान साम्राज्य टाके ढोकेश्वर संघ मालकांच्या वतीने या षटकारासाठी देखील 200 रुपयांचं कॅश प्राइज. 8 चेंडू 8 धावांची गरज. आणि याच बरोबर टॅप केला कव्हरच्या दिशेला. टॅपचा एक नेत्र दीपक षटकार. फटका असा धुआधार हा गेला षटकार पहिलवान सुभाष शेट वराळ यांचा खतरनाक षटकार. 3 सिक्सेस इन रो. लागोपाठ 3 चेंडूवरती 3 षटकार खेळून काढले सचिन गायकवाड यांनी. आणि या सामन्याचं समीकरण आता 7 बॉल 2. ओ ही ताकद आहे सचिन गायकवाडची. फायनल मध्ये प्रवेश पहिलवान साम्राज्य टाके ढोकेश्वर. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन. हार्दिक अभिनंदन. पहिलवान साम्राज्य टाके ढोकेश्वर फायनल मध्ये जाऊन दाखल. खतरनाक षटकार. यस संघ मालकांच्या वतीनं पहिलवान साम्राज्य टाके ढोकेश्वर, पहिलवान अमोल शेठ उगले, पहिलवान गणेश शेठ शिरतर, पहिलवान स्वप्नील शेठ चौधरी, पहिलवान विजयदादा चिकणे आणि पहिलवान साहेबराव चिकणे संघासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक. सचिन गायकवाड हिरो ठरला. काय जबरदस्त फलंदाजी केली. लागोपाठ प्रत्येक चेंडूवरती अक्षरशः तुटून पाडला. काय खेळी केली सचिन गायकवाड यांनी. 7 बॉल 24 धावांची खेळी सचिन गायकवाड यांची. आणि संघ फायनल मध्ये जाऊन दाखल झाला. चला काही वैयक्तिक पारितोषिक आहे त्याचं वितरण होईल. राजू पाटेक, ओमकार उदावंत, विजय आल्हाट, संदेश गाजरे, सचिन गायकवाड आपण या ठिकाणी उपस्थित राहायचंय. ज्या ज्या खेळाडूंचा उल्लेख केला वैयक्तिक पारितोषिकांचं वितरण या ठिकाणी होईल. अनिल माळी आपल्याला विनंती आपण देखील या ठिकाणी यायचंय. राजू पाटे, ओमकार उदावंत, विजय आल्हाट, संदेश गाजरे, सचिन गायकवाड. चला वैयक्तिक पारितोषिकाचं वितरण होतंय. आणि अनिल माळी ऋषीशेठ कानडे यांना आपण सन्मानित करतोय. विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करावा. सोहेल मोमीन यांच्या शुभ हस्ते तो सन्मान संपन्न होईल. विनंती आहे कानडे साहेब आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा.